नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं गव्हाचं कुरडई बनवून दाखवणार आहे। तर आज आपण इथं उन्हाळी पदार्थातला गव्हाचं कुरडई बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं गहू आहे तो साधारण 3 ते 4 दिवस भिजत ठेवून दिलेला होता आणि त्यानंतर त्याच्यामधलं रोज पाणी आहे तो मी इथं बदलून घेत होते। आणि आज इथं तिसरा दिवस आहे। तुम्ही बघू शकता छान असं आपले इथं गहू आहेत ते भिजलेले आहेत। मी तुम्हाला असं बोटाने इथं एक फोडून दाखवलं तर छान असं भिजलेले गहू आता हे आपल्याला मिक्सर मध्ये लावून बारीक करून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांडीमध्ये पहिलं थोडंसं गहू घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर मिक्सरला लावून खूप असं बारीक न करता थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कोणत्याही भांडीमध्ये असं काढून घ्यायचं आहे। तर मी सगळे गहू आहेत तो पाणी घालून असं छान असं वाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांडीत आणि वरचं सुद्धा पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। सगळे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं एक भांडं घ्यायचं आहे खाली आणि त्यानंतर इथं वर आहे तो असं गाळणी ठेवायचं आहे। तर तुम्ही इथं कोणताही गाळणी ठेवू शकता आणि त्यानंतर जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं गहू वाटून घेतलेलं होतं ते असं इथं आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर गव्हाचं जे काही साल असेल किंवा कोंडा तुम्ही म्हणू शकता ते सगळं इथं वर आहे तो गाळणीमध्ये राहील आणि जे काही गव्हाचं दूध तुम्ही म्हणू शकता तर ते दूध पांढरं गव्हाच्या आतमधलं जे पांढरा भाग आहे तो इथं सगळं आहे तो खाली असं जाईल। तर चमच्याने किंवा हाताने असं हे दाबून असं हे गाळून घेणार आहे। तर हे आपल्याला 2 ते 3 वेळा इथं आपल्याला असंच गाळून घ्यायचं आहे। तर हे बघा ह्याच्यामधलं पहिलं मी असं हाताने दाबत असं ह्याचं दूध आहे तो असं काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं हातात तुम्ही बघू शकता असं लाडू सारखं घेऊन त्यातलं सगळं हे पाणी आहे तो असं काढून घेणार आहे। तर असंच आपल्याला हे गव्हाचं आहे तो वरचं जे साल आहे गव्हाचं ते असंच काढून घ्यायचं आहे। तर सगळं आहे तो मी हे गाळणीमधलं घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे उरलेलं सुद्धा मी आता काढून घेणार आहे। तर तुम्ही इथं पाणी आहे तो कमी जास्त सुद्धा घालू शकता। तर सगळं इथं गाळून एकदा झालेलं आहे। तर जे गव्हाचं जे काही साल किंवा तुम्ही साल किंवा कोंडा म्हणू शकता तर ते इथं एका भांडीमध्ये ठेवून दिलेलं होतं। परत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। परत एकदा हाताने किंवा चमच्याने असं मिक्स करायचं। आणखीन जे काही त्यामधलं इथं पांढरा भाग किंवा त्याचं जे काही गव्हाचं आतमधलं दूध वगैरे आहे ते तुम्ही असं करून घ्यायचं आहे। तर हे बघा मी पाणी घालून आणखीन एकदा छान असं मिक्स केलं आणि त्यानंतर हे परत हे गव्हाचं वरचं साल आहे तो असं इथं काढून घेत आहे। तर असंच आपल्याला 2 ते 3 वेळा इथं करून घ्यायचं आहे। तर हे बघा मी दुसऱ्यांदा सुद्धा असं इथं सगळं गाळून घेतलेलं आहे। तर असं मी इथं 1-2 वेळा केलेलं आहे आणि त्यानंतर हे मोठं गाळणी आहे तो बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं छोटं असं एकदम छोटं होलवाली चाळणी घेऊ शकता किंवा तुम्ही इथं कापड सुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर आता ह्याच्यामधलं आपल्याला इथं गाळून घ्यायचं आहे। तर मी इथं चाळणीच घेतलेला आहे। तर तुम्ही काहीही घेऊ शकता कापड किंवा चाळणी। त्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं चाळणीला सारखं असं टॅप करत असंच आपल्याला सगळं जे गव्हाचं पाणी आहे तो असं गाळून घ्यायचं आहे। 2 वेळा गाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता
जे काही गव्हाचं वरचं कोंडा किंवा साल आहे तो इथं बारक्या चाळणीमध्ये निघत आहे। तर आता मी परत दुसऱ्यांदा सुद्धा असंच इथं गाळून घेत आहे, म्हणजे दुसऱ्यांदा पण इथं जे काही ते वरचं साल असेल किंवा काही कचरा असेल तो निघून जाईल। तर मी इथं दोन्ही वेळेस असं इथं गाळून घेतलेलं आहे। तर आता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून मी असंच 1 दिवसासाठी ठेवून दिलेलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथं ह्याच्यामधलं पातेलं न हलवता असंच ह्याच्यामधलं पाणी इथं काढून घ्यायचं आहे। तर पीठ येईपर्यंत मी ह्याच्यामधलं सगळं पाणी आहे तो काढून घेतलेला आहे। तर खालचं जे काही आपल्याला गव्हाचं जे पांढरा भाग चीक निघालेला आहे तो असं एकदा छान मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये आणखीन पाणी घालून असं आपल्याला 2 दिवस ठेवून द्यायचं आहे। तर आपण इथं 1 दिवसाचं इथं पाणी आहे तो काढून घेतलेला आहे। परत त्याच्यामध्ये पाणी घालून मी दुसऱ्या दिवशी सुद्धा असं ठेवून दिलेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता दुसऱ्या दिवशी सुद्धा मी इथं असं पाणी काढून घेतलेलं आहे। खालचं चीक येईपर्यंत किंवा गव्हाचं जे काही पांढरा भाग आहे तो येईपर्यंत ह्याच्यामधलं सगळं पाणी आहे तो मी काढून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला इथं हे जे काही गव्हाचं चीक निघालेलं आहे त्याचं आपल्याला इथं जो माप इथं बरोबर प्रमाण घ्यायचं आहे। तर हे बघा ह्या पातेल्यामध्ये मी घालून बघितलेलं आहे, इथपर्यंत हे आपल्याला इथं आलेलं आहे। तर आता हे दुसऱ्या पातेल्यामध्ये काढायचं आहे आणि हे जे चीक आहे तो जेवढं घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे समप्रमाणात पाणी सुद्धा घ्यायचं आहे। तर त्यातलं जे काही गव्हाचं जे पाणी किंवा चीक होतं ते सगळं दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून ह्या पातेल्यामध्ये मी परत तेवढंच इथं पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता चीक बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी कोणतंही मोठं भांडं घ्यायचं आहे, त्या भांड्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि त्यानंतर पाणी आहे तो घालून घ्यायचा आहे। जे आपण समप्रमाणात घेतलेलं पाणी होतं ते पाणी घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत असंच थोडंसं गॅस मोठं करून थांबायचं आणि त्यानंतर पाण्याला उकळी आली किंवा पाणी गरम झालं की लगेच हे जे आपल्याला गव्हाचं चीक मिळालेलं होतं पांढरा भाग ते इथं घालून आपल्याला असं सतत फिरवायचं आहे, जे काही त्याचे गाठी वगैरे होणार नाहीत म्हणून असं सतत हलवत राहायचं आहे। तर हे घट्ट होईपर्यंत मी त्याला असंच हलवत राहिलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान असं घट्ट झालेलं आहे आणि कलर सुद्धा छान असं पांढरं शुभ्र आलेला आहे। तर तुम्ही इथं चमचा आहे तो कोणताही घेऊ शकता, तर तुम्ही इथं लाटणं वगैरे सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून हे चमच्याला जे काही लागलेलं आहे किंवा लाटण्याला किंवा कोणतंही तुम्ही घेऊ शकता ते सगळं इथं काढून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावून आणि त्यानंतर उलटण्याने मी सगळे पातेल्याला कडेला लागलेलं काढून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यावरती ताट लावायचं, 3 ते 4 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायचं आहे। तर 3-4 मिनिटांनंतर मी इथं परत ताट काढून असं सगळीकडे छान फिरवून घ्यायचं, म्हणजे खाली असं चिकटणार नाही। तर हाताला मी थोडंसं असं ओलं करून घेतलेलं आहे हात आणि बघितलं तर पीठ आहे तो हाताला लागत नाहीये, म्हणजे आपलं इथं चीक आहे तो बनवून तयार आहे। त्यानंतर मी इथं गॅस बंद केलं आणि ताट तसंच गरम राहू दे म्हणून वर झाकलं आणि त्यानंतर इथं सोऱ्यामध्ये पीठ घालून हे मी इथं सगळे इथं कुरडया आहेत तो बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही पातळ किंवा जाड सुद्धा बनवू शकता। तर आता मी तुम्हाला सगळे वाळवल्यावर इथं दाखवत आहे, सगळे इथं वाळून झालेले आहेत। तर हे बघा सहजपणे असं तुटत आहेत। तर तुम्ही सुद्धा असे 2 दिवस इथं वाळायला लागतात। तर मी आता हे तुम्हाला तळून दाखवते। तर सगळे एकसारखे इथं छान असं कुरडया आपले बनवून तयार झालेले आहेत। खूप सोपी पद्धत, तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करा। तर हे बघा मी इथं तळून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला अजून 1, 2 ते 3 इथं कुरडया आहेत तो तळून दाखवणार आहे। छान असं तिप्पट चौपट हे फुलत आहेत आणि कलर बघू शकता छान असं पांढरं शुभ्र हे दिसत आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।